नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण सकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट बनवता येईल असा रवा उपमा बनवणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मोकळा सुटसुटीत हा उपमा कसा बनवायचा ते बघूया। व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। काय काय साहित्य घेतलं ते बघूया। तर एक वाटीभर आपण इथे बारीक रवा घेतलेला आहे। रवा स्वच्छ असा मी निवडून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये कढईमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण छोटे 2 चमचे भरून तेल घालून घेतले आणि कमी गॅसवरती आपण 4-5 मिनिटांमध्ये हा रवा छानपैकी भाजून घेऊया। तर बघू शकता रव्याचा कलर इथे बदललेला आहे। रवा मस्त असा फुललेला आहे। आता आपण एक ताटामध्ये इथे रवा काढून घेतलेला आहे। त्याच कढईमध्ये एक छोटा चमचा भरून आपण तेल घालून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण सगळ्यात अगोदर शेंगदाणे तळून घेऊया। शेंगदाणे हलकेसे तळून झाले की याच्यामध्ये मी 7 ते 8 काजू घेतले, त्याचे 2 भाग करून घेतले, ते देखील आपण इथे तळून घेऊया। तर कलर बदललेला आहे। आपण आता हे काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये इथे मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी छानपैकी फुलली की 1 चमचा इथे उडीद डाळ घेतली आणि 1 चमचा हरभरा डाळ घेतली। ही डाळ आपण 1 मिनिटभर छानपैकी तेलामध्ये परतवून घेऊया। गॅस कमी ठेवलेला आहे। कमी गॅसवरती आपल्याला ही परतवून घ्यायची। अशा पद्धतीने तुम्ही उडदाची डाळ आणि हरभरा डाळ उपम्यामध्ये नक्की घालून बघा, खूप छान टेस्ट लागते। याच्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे घातले आणि अर्धा चमचा इथे मी अद्रक किसून घेतलं, ते घालून घेतले। एक मध्यम आकाराचा कांदा घेतला, तो बारीक चिरून घेतला, तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे। आता 1-2 मिनिटं आपण छानपैकी एकत्र करून घेतले। कांदा आपण जास्त लालसर केलेला नाही। याच्यामध्ये आता हिरवी मिरची घालून घेतली। 5-6 हिरव्या मिरच्या मी अशा पद्धतीने बारीक तुकडे करून घेतले, कारण की आपण याच्यामध्ये लाल तिखट घालणार नाहीये, त्याच्यामुळे हिरवी मिरची थोडेसे 1-2 वाढाव टाकून घेतल्या तरी हरकत नाही। आणि तेलावरती आपण अशा पद्धतीने परतून घेतल्या की ते जास्त तिखट देखील लागत नाही। अर्धी वाटी इथे मी गाजराचे तुकडे करून घेतले होते, ते घालून घेतलेले आहेत। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं आपण याच्यामध्ये घालून घेतलीत। कढीपत्ता घातल्यानंतर या उपीटला खूप छान अशी किंवा उपम्याला खूप छान अशी चव लागते। तर आता हे घालून घेतल्यानंतर छानपैकी आपण 1-2 मिनिटं हे परतवून घेतले। तुम्ही आवडीप्रमाणे याच्यामध्ये अजून काही भाज्या घालू शकता, ढोबळी मिरची घालू शकता किंवा बीन्स घालू शकता। तर आता हे एकत्र करून घेतलेलं आहे। मस्त असं आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि याच्यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून घेतली। तुम्हाला जर सफेद बनवायचा असेल, हळद नाही घातली तरी देखील काहीच हरकत नाही, किंवा जर पिवळा आवडत असेल तर हळद घालून घ्या, छान लागतो। तर आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेऊया। तर 1 वाटी आपण रवा घेतलेला आहे, त्याच्यासाठी आपण इथे 3 वाटी पाणी घेतलेलं आहे। पाणी घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलंय। आता इथे अर्धी वाटी माझ्याकडे फ्रोझन मटार आहे, तर तो घालून घेतला आणि छानपैकी एकत्र करून घेतले। आता या पाण्याला छानपैकी इथे उकळी आलेली आहे। पाण्याला उकळी आली की नंतरच आपल्याला याच्यामध्ये भाजून घेतलेला रवा घालून घ्यायचा आहे। तर रवा घालत असताना काय करायचं आहे, गॅस कमी करायचा आणि थोडा थोडा करत याच्यामध्ये आपल्याला रवा घालून घ्यायचा आणि एक हाताने मिक्स करून घ्यायचा, म्हणजे याच्यामध्ये अजिबात गाठी होत नाही। एकसारखा रवा इथे मिक्स करत राहायचा एक हाताने आणि थोडा थोडा करत घालून घ्यायचा आहे। गॅस कमी ठेवायचा आहे। रवा घातल्यानंतर लगेचच घट्ट व्हायला सुरुवात होते आणि याच्यामधलं पाणी जे आहे ते हातावरती उडू शकतं, म्हणून काय करायचं आहे, गॅस कमी ठेवायचा आणि मग नंतर आपल्याला हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं। एकत्र करून झालं की सुरुवातीला जे आपण शेंगदाणे आणि काजू तळून घेतले होते ते याच्यावरती घालून घेतलेत। शेंगदाणे काजू घालून घेतल्यानंतर हे मी एकत्र करून घेतलेलं आहे। गॅस मी आता इथे कमी ठेवलाय, कारण की रवा मिक्स करून घेतल्यानंतर गॅस जर फुल ठेवला तर पटकन लगेच हे घट्ट होतं आणि रवा कच्चाच राहू शकतो, त्याच्यामुळे गॅस इथे मी कमी ठेवलाय। परत याच्यामध्ये मी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातली आणि वरतून 1 चमचा तूप घालून घेतले। तूप घातल्यानंतर अशा पद्धतीने शेवटी खूप छान या उपम्याला किंवा उपीटाला खूप छान अशी चव लागते। आता हे एकत्र करून घेऊ आणि याच्यावरती झाकण ठेवू आणि कमी गॅसवरती आपण हा उपमा 4-5 मिनिटांसाठी शिजवून घेऊ। एकदम मोकळा सुटसुटीत आणि मऊ लुसलुशीत असा हा उपमा तयार होतो। चिकटही होत नाही आणि जास्त कोरडाही होत नाही अशा पद्धतीने जर बनवला तर। आता याच्यावरती मी झाकण ठेवते 3 ते 4 मिनिटांसाठी आणि बघू शकता तुम्ही जवळपास याच्यावरती मी 4 मिनिटांसाठी झाकण ठेवलं होतं। गॅस कमी ठेवला आणि मधून 2 वेळेस मी हलवून घेतलं होतं, म्हणजे खाली कढईला करपणार नाही। तर अशा पद्धतीने आपल्या इथे उपमा तयार झालेला आहे। एकदम सोप्या पद्धतीने झटपट मोकळा लुसलुशीत असा उपमा, अजिबातही चिकट झालेला नाहीये। पाण्याचं प्रमाण जर योग्य असेल तर उपमा अजिबात चिकट होत नाही। 1 वाटीसाठी आपण इथे 3 वाटी पाणी वापरलेलं आहे। तुम्ही कपाचं माप घ्या, वाटीचं माप घ्या, माप करून जर घेतलं तर आपल्या पाणी टाकायला एकदम सोपं जातं आणि अंदाजे जर टाकलं तर उपमा चिकट होऊ शकतो किंवा जास्त कोरडा होऊ शकतो किंवा खाण्यासाठी तो टचक टचक लागू शकतो, घशामध्ये अडकू शकतो। तर योग्य प्रमाणामध्ये आपण इथे उपमा बनवलेला आहे। तर अशा पद्धतीने उपमा नक्की बनवून बघा। आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। शेजारी बेल आयकॉनचं बटन आहे ते क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेच बघायला भेटतील। वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून सगळ्यांना धन्यवाद।